अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सुसाट वेगानं प्रवास करणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना या ठिकाणी ब्रेक मिळण्याची शक्यता आहे। कोकणात पुढचे 3 ते 4 दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे। कदाचित पुढचे 2 ते 3 दिवस कोकण किनारपट्टी भागामध्ये जो पाऊस आहे तो या ठिकाणी बरसताना पाहायला मिळणार नाहीये। कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते विरलेलं पाहायला मिळत आहे। कमी दाबाच्या क्षेत्राचे प्रभाव जो आहे तो आणखीन 24 तासामध्ये या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्याचमुळे जे मान्सूनचे वारे आहेत त्यांना कदाचित पुढे जाण्यासाठी जो या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याचा परिणाम जो आहे ते या वाऱ्यांवरती जाणवण्याची शक्यता आहे। तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा या ठिकाणी जमिनीवरती आलेलं पाहायला मिळत आहे। कोकणात 2 दिवसांपासून पाऊस जो आहे तो या ठिकाणी गायब झालेला पाहायला मिळतोय आणि हा जो पाऊस आहे तो गायब झाल्यामुळे सध्या उन्हाच्या झळांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते। सध्या मोठ्या प्रमाणावरती तापमान वाढ देखील झालेली पाहायला मिळते। तर मान्सूननं सध्या राज्यात 45% भाग हा मान्सूनने व्यापलेला पाहायला मिळतोय। गेले 2 दिवसांपासून मान्सूनची आगेकूच जी आहे ती झालेली नाहीये आणि 2 दिवसांपासून कोकणातला पाऊस देखील या ठिकाणी गायब झालेला आहे आणि त्यामुळे पुढचे आणखीन 2 ते 3 दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी असली तरी तापमानामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।